कोणी नाव लिहिले नाही तुम्ही लिहिले नाही मग रापू राजू काय तर भूषण मात्रे दिवा यांचा सन्मान होतो इथे मम्मा आता कोणचं फटाफट बोला अनिल शेलार काय नाव काय करायचं तो ओले म्हणजे इथं बसले आगमन आहे अनिल शेलार तर अनिल शेलार यांचे इथे आगमन झालं त्यांचे स्वागत आहे आम्ही तुर्तच बोलतोय सामन्याकडं ओ टू प्रसाद परब थँक्यू धन्यवाद मच्छिंद्र कारण जेवढं पाहुणे तुम्ही पाहता तेवढाचा सन्मान सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय तर दोन्ही संघांना निश्चित पाहुण्यांकडनं मान्यवरांकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा चेंडू हवेमध्ये खेळताय क्षेत्रक्षे चेंडूच्या खाली आणि पहिलाच धक्का जबरदस्त सुरुवात मागच्या वर्षीची फायनलिस्ट टीम प्रवीण 11 तुरुबे या नावाने हा संघ खेळला होता गतवर्षी जे तुम्ही पाहता व्यासपीठावर प्रवीण पाटील उपस्थित आहेत यांनीच हा संघ पुरस्कृत केला होता आणि त्यांच्याच माध्यमातून मी पाहिलं गतवर्षी रवित म्हात्रेच्या कॅप्टन्सीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या संघाने दिला आणि त्याच मात्र संघाने गतवर्षी चॅम्पियन आम्ही का होतो हे दाखवत असताना पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का फलंदाज बाद हॅलो हॅलो तर सन्माननीय चैनू जाधव नेवालीपाडा सरपंच यांचं आगमन झालंय मी सुनील पाटील यांना विनंती करा आपल्या शुभ असते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा प्रेक्षकांची आम्ही मनापासून माफी मागतोय तर पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य आहे त्यावेळी समालोचन तुम्हाला एन्जॉय करता येईल त्याचं आम्ही माफी मागतोय चैनू जाधव यांचा सन्मान होतोय ते मंचावरती ठीक करायला तर विलास पाटील चिंचवले चे उपसरपंच या मंचावरती आलेत मी विष्णुशेठ पाटील या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांना विनंती करेन की आपला शुभ असते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा पांडुरंगजी संते खारेगाव यांचे इथे आगमन झालंय मोस्ट वेलकम झाला त्यांचा ते विलास पाटील चिंचवली उपसरपंच यांचे इथे शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक लाडक्याचे आमचे विष्णुशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वर्षात रोहितने खूप सुंदर झेल टिपलाय थँक्यू मच्छिंद्र राऊंड विकेट ओ डिलिव्हरी पाहतायत लाईन चुकीची आहे इट इज वाईड दिनेश दत्ता पाटील यांच्याकडे एक माहिती येते आहे द IPL क्रिकेटर आणि त्याचबरोबर राउंड विकेट ओ गुड बॉलिंग लाऊड अपील यस इट इज आउट OUT फलंदाज बाद 1 more विकेट डाऊन आउटस्टँडिंग स्टार्ट फ्रॉम तुर्बे 2 धक्के दिलेत 1 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन हॅलो हॅलो डीजे थांबायचं आपण तर सन्मान्य नासिर बुबेरे गोरेगाव कौसा यांचं आगमन झालंय विनंती करेन विष्णुशेठ पाटील यांना की आपल्या शुभ असते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा नासिर बुबेरे गोरेगाव कौसा सन्मान्य भगवानजी पाटील यांच्या शुभ असते त्यांचा आम्ही सन्मान करतोय या 4 भावंडांचे लोकांचे असलेले संबंध त्यांचे असलेले संपर्क आणि ते देखील समाजासाठी कार्य याची पोचपावती सातत्याने मंचावरती मान्यवरांचं आगमन त्यानंतर अल्ताफजी खलीब गोरेगाव कौसा यांचे आगमन झालंय त्यांचे भगवान शेटपाट यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते त्यांचे आपण यथोचित सन्मान करा अल्ताफ जी खलीफे बहुत बहुत स्वागत है आपका प्रतियोगिता में आप आए बाहर आए
और अब इस प्रतियोग मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं, आपका तहे दिल से हम इस्तेकबाल करते हैं। ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रसाद परब, थँक्यू सो मच। थँक्यू मच्छिंद्र. 2 धावा अंकित झाल्यात वाईटच्या स्वरूपात आणि 2 धक्के सुद्धा लागलेत ते फलंदाजी करणाऱ्या बाळकुम या संघाला. संघनायक तंबूत परतलेत. लेग बिफोर विकेट प्रितेश जोशी आघाडीचे फलंदाज, दोन्ही फलंदाज तंबूत परतलेत. गोलंदाज सज्ज आहेत. विकी पाटील ऑन साईडला प्लेस केल्या चेंडूला, स्क्वेअरला चेंडू त्याच्या तिथे डीपमध्ये त्या चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत एक धाव. गुड फिल्डिंग समीर. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्याने आपल्या करिअरची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटमधनं केली आणि निश्चितच एक दादा खेळाडू म्हणून ज्याची मात्र ख्याती आहे, ज्याला आपण IPLच्या माध्यमातून सुद्धा पाहतो, ते म्हणजेच प्रवीण तांबे आपले मुंबईकर एक खेळाडू थोड्याच वेळात आमच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी. असं मात्र हा हिरा आपल्याला मात्र व्यासपीठावर लाभणार आहे. ही खूप भाग्याची गोष्ट आहे आपल्या स्पर्धेसाठी. ऑन साईडला अप्रतिम टायमिंग, दे धक्का घे छक्का, षटकार. फ्रॉम भावेश पारिया. तर संजय फडके पडे यांचा सन्मान करण्यासाठी विष्णू शेठ पडे यांना विनंती करा आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. प्रसाद. ऑन साईडला प्लेस केला आहे चेंडू. तोपर्यंत एक धाव आणि धावसंख्या 10 फलकावर 10 दुहेरी अंकामध्ये. भावेशच्या बॅटमन हा सिंगल आणि स्ट्राईक रोटेट होते फलंदाज 4थ्या क्रमांकाचा अरुणकडे. धावसंख्या 10 धाव, 10 फलकावर अप्रतिम षटकार. व्हेरी कॉन्फिडंट शॉट फ्रॉम भावेश. राऊंड विकेट. गोलंदाज आहेत विकी. ओ व्हेरी गुड बॉलिंग, वेगवान चेंडू. तर सन्माननीय अजित पाटील ऐरेगाव यांचे इथे आगमन झालंय. विनंती करेन भगवान शेठ यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. तर पहिल्या षटकात धावसंख्या 10 फलकावर 10, 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 जे धक्के दिले ते विकी पाटीलने. अप्रतिम गोलंदाजी. तुर्बे संघ तुम्ही पाहतात यावर्षी I11 तुर्बे या नावाने खेळत असताना अगोदर तुम्ही पाहिले 2 सामने सुरई विरुद्ध मोक्षदा 11 नावा. यामध्ये निश्चित सुरई संघाने शेवटच्या टप्प्यात एका चेंडूवर जेव्हा 2 धावाची गरज सामना जिंकून दिला आपल्या संघाला, पण त्यानंतर सामना थोडासा मात्र एकतर्फी झाला. दापोली विरुद्ध कामतगर. दापोली संघाकडे खूप चांगली सुरुवात. विश्वजित मात्रे शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी मात्र खूप चांगली लढत दिली, चांगली फाईट दिली, चांगले झुंजले आपल्या संघासाठी, पण मात्र आपल्या संघाला विजय करू शकले नाही. पण 5 धावांनी हा एक निसटता विजय मात्र मैदानावर कामतगर या संघाने साजरा केला आपल्या संघासाठी. तर 2 सामन्यामध्ये 2 संघ पुढे सरकले, ते सुरई आणि त्याचबरोबर कामतगर. संघनायक आहेत ते कामतगर संघाचे अविनाश पाटील आणि त्याचबरोबर सुरई संघाचे रुपेश पाटील. गुड जॉब. तिसरा सामना सुरू आहे, तो बाळकुम विरुद्ध I11 तुर्बे. एका षटकाची समाप्ती. धावसंख्या 10 फलकावर 10 आणि गोलंदाजीला सज्ज होते तो भूषण पाटील. गत वर्षी तब्बल 123 धावा कुठल्या होत्या या खेळाडूने. ओव्हर द विकेट कट केल्या चेंडूला गॅपमध्ये खेळतायत 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. अप्रतिम आणि दर्जेदार चौकार. थँक्यू. बाबेच्या बॅटमध्ये एक अप्रतिम चौकार. जणू काही सुईमधला दोरा वोवलाय असा मात्र फटका पाहायला मिळाला. गुड शॉट. धावसंख्या 14. रिव्हर्सचा फटका. व्हेरी कॉन्फिडंट आणि चेंडू 1 बाउन्स वर रोप. चौकार. डीजे आपण थांबायचं 1 मिनिट. सॉरी. तर जयदास म्हात्रे खुटारी एक चांगले आयोजक यांचे इथे आगमन झालंय. मी विनंती करेन विष्णू शेठ यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा, जयदास म्हात्रे एक चांगले आयोजक आहेत खुटारीचे, त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. सन्माननीय नकुल शेख गोपीनाथ पाटील यांच्याकडनं मला हे आम्हाला सिरीजसाठी बाईक लाभलेली आहे. गुड बॉलिंग. मागे जातोय चेंडू. नकुल शेठ गोपीनाथ पाटील निश्चितच यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात TVS ची बाईक, TVS स्टार फॉर मॅन ऑफ द सिरीज. 2 लाख रुपीज फर्स्ट प्राइज आहे या स्पर्धेतलं.
2 लाख रुपये कॅश प्राइज. भूषण पाटील. ओ द विकेट. चांगला फटका गॅप मधना. चेंडू डीप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. अत्यंत दमदार आणि दर्जेदार षटकार. नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्यायची. नवीन चेंडू लक्षात घ्यायचं आहे. हा नवीन चेंडू तुम्हाला चॉईसने दिला जाईल याची नोंद घ्या. तुम्ही स्वतःहून चॉईस करायचा आहे. 2 षटकामध्ये चेंडू हरवतोय, खराब होतोय, फुटतोय, गाळ होतोय, तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. आणि हे चित्र 2 षटकानंतर असेल तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. भूषणवर जबरदस्त अटॅक, जबरदस्त प्रहार, खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ती फलंदाज भावेशकडनं. आतापर्यंत 2 षटकार, 2 चौकार, वैयक्तिक तब्बल 21 धावा कुठल्या आहेत मैदानावर या भावेशने. आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स. भूषण पाटील याचं कॅप्टन म्हणून काम पाहत असताना I11 तुर्बे या संघासाठी. गतवर्षी तुम्ही पाहिलंच या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. तेव्हा मात्र हा संघ प्रवीण 11 तुर्बे या नावाने खेळला होता. संघनायक होते ते रवी म्हात्रे. आणि यावर्षी मात्र तुम्ही पाहतात I11 तुर्बे नावाने हा संघ खेळतो. तर संघनायक आहे ते भूषण पाटील. बॅकफुटला नंतर लेट कट करण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग. बॉडी लाईन टाकत असताना कमबॅक करतायत. मागच्या षटकाराचं उत्तर डॉटमनला देत असताना गुड बॉलिंग. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 24 ऑन द ग्राउंड इन द सेकंड ओव्हर. दुसरं षटक मार्गस्थ असताना द विकेट हवेमध्ये खेळले आहेत. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू लँड होतोय क्षेत्रक्षेत्र डीप मधना. गुड फिल्डिंग. गुड थ्रो. चांगली फेकी समीरकडनं. तर एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त होते पॉवर प्लेच्या मध्ये. आणि 2 गडी बाद झाले. दोन्ही गडी बाद करण्याचं यश मिळालं ते विकीला. पण भूषणला मात्र सफलता मिळाली नाही. पण या षटकात त्याने धावा खर्च केला तर तब्बल 15 आणि 2 षटकाखेर धावसंख्या 25. 12.5ची सरासरी तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सोनवाई मरुवाई बाळकुम या नावाने हा संघ तुम्ही पाहतात खेळतोय. 2 लाख रुपये कॅश प्राइज आहे. प्रथम पारितोषिक. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक. आकर्षक भव्य दिव्य चषक. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 1 लाख रुपये. आकर्षक भव्य दिव्य टायगर चषक. 3ऱ्या क्रमांक 4थ्या क्रमांकाला पारितोषिक समान आहे. 50,000 रुपये आकर्षक भव्य दिव्य टायगर चषक. आणि त्याचबरोबर मालिकावीरसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी पारितोषिक आहे तो TVS स्टार. त्याचबरोबर अजून काही पारितोषिक आहेत वैयक्तिक पारितोषिक काही खेळाडूंसाठी. मग अशीच आम्ही आवर्जून उल्लेख केला होता नकुल शेठ गोपीनाथ पाटील यांच्याकडनं आम्हाला ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक लाभलेली आहे. त्यांचंसुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच नकुल शेठ पाटील. 3रा गोलंदाज वापरण्यात येतोय. गतवर्षीचा एक यशस्वी संघनायक या स्पर्धेतला रवी म्हात्रे मात्र येत आहेत. रवी पाटील येतात गोलंदाजीला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हलक्यात मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंच आमचे हळूहळू वळतायत. आणि बघा थंडीचे दिवस आहेत. थंडी वाजते अक्षरशः. अशा मुवमेंट मात्र एक्सरसाइज करावी लागते ती सागर यांना. ते आमचे पंच आहेत. काही डिस्कशन करत असताना गोलंदाजी खेळाडूशी. भावेश वैयक्तिक 22 धावसंख्या खेळतोय. राऊंड विकेट. रिव्हर्सचा पवित्रा. चेंडूला ऑन साईडला स्वीपचा फटका दाखवत असताना पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. हा चौकार. एके बाजूला ठरवली आई, ठरवली आई. एके बाजूला मुंबरा देवी, एके बाजूला ठरवली आई. तर सन्मान्य भानुदास वलपकर वामनजे यांचे आगमन झालंय. मोस्ट वेलकम. सुस्वागतम. धावसंख्या दाखल 30. रिव्हर्सचा एक अप्रतिम फटका. आणि या 4 धावे धावसंख्या धावून सरकते ती 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. 3रं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज रवी पाटीलचं लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बॅकफुटला गेलेत. अपर कट. क्षेत्रच्या काय डीप मध्ये थर्ड वर येतेच ना. चेंडू कव्हर करेपर्यंत ऋषी. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धाव फलकावरती
31 धावा. खूप चांगली फलंदाजी. भावेश तिसऱ्या क्रमांकावर जेव्हा येतात तेव्हा निश्चित जबाबदारी घेऊन येतात, रिस्पॉन्सिबिलिटी येतात आणि खूप चांगली फलंदाजी आपल्यासाठी करत असताना दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर राऊंड विकेट. रिव्हर्सचा फटका. लिडिंग एज आहे. चेंडू मागे जातोय डीप मध्ये. चांगला एफर्ट दाखवला पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती अरुण कडून. अरुणच्या बॅटमनना हा फटका पाहायला मिळाला. 35 ऑन द बोर्ड. राऊंड विकेट येत आहेत. जेव्हा चेंडू राऊंड विकेट टाकतो गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट, त्या चेंडू निश्चित अँगल होऊन मात्र आतमध्ये येत असतो. गुड बॉलिंग. बाहेर नंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. 35 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ असणार रवी पाटील याचा. भूषणने 3 षटकात वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर केलाय. विकी पाटील पहिल्या षटक हाताला धावा खर्च केल्या. 2 गो प्लीज. 2 गो. 34 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. थँक्यू जितेश. खूप चांगली माहिती देत असणार आम्हाला. ओ गुड बॉलिंग. लाजवाब गोलंदाजी. नॅशनल लेग ब्रेक दाखवत असताना फलंदाज पूर्णपणे बीट होते या चेंडूवर. फलंदाज ते अरुण. पण ज्या कॉन्फिडेंटली तुम्ही पाहतात फलंदाजी आपण पाहिली म्हणजेच भावेशची, तेवढं म्हटलं कॉन्फिडेंटली वाटतं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. IPL प्लेअर प्रवीण तांबे. रिव्हर्सचा फटका दाखवायचा होता. पुन्हा ते चेंडू मिस करतायत आणि त्याचबरोबर षटक समाप्त होते. तिसरं 3 षटकाचे धावसंख्या पाहायला धाव फलकावरती 35 धावा. 11.66च्या सरासरीने या 35 धावा कुठल्याच मैदानावर. आणि बघायचंय 2 गडी बाद होत आहेत. बघायचंय 12 चेंडू अजून खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये दुर्बेश संघाच्या समोर इथून किती धावा उभारतोय तो बाळकुम संघ. यस मच्छिंद्र. तर थोडेसे तुम्हाला थांबवते प्रसाद. तर मग रुपेशजी म्हात्रे साहेब आमदार भिवंडी यांचे इथे आगमन झालंय. एक कुशल कर्तृत्व आणि निर्भीड नेतृत्व, कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व या त्रिकोणी संगम असणारे सर्वांचे धडाडीचे कार्यकर्ते रुपेशजी म्हात्रे साहेब भिवंडीचे आमदार यांचं आगमन झालंय आणि त्याचा सन्मान करण्यासाठी मी स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विष्णू शेठ पाटील यांनी विनंती केली की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. बघू शकाल पण डॅसिंग आमदार, एक जबरदस्त डॅसिंग नेतृत्व असणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सर्व रुपेशजी म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून भिवंडीचा विकास आम्ही पाहिलाय. भिवंडीच्या विकासाला चालना देणारे आणि गतिमान विकास करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सर्व रुपेशजी म्हात्रे साहेबांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान करत आहोत. धन्यवाद साहेब आपण आल्याबद्दल, आपण दिलेल्या वेळेबद्दल. रुपेशजी म्हात्रे साहेब एक डॅसिंग नेतृत्व. तर अरुणजी खेडकर सन्माननीय मुलुंडचे उद्योजक यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करेन सन्माननीय विष्णू शेठ पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. तर आता ज्यांचे इथे आगमन होते कवी किरण पाटील निलजेगावचे, एक अत्यंत चांगले कवी, यांचे इथे आगमन होते. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. 3 षटकाची धावसंख्या सोनोई मरुवाई बाळकुम या संघाच्या 35 धावा फलकावर 11.66च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकात विकीचा वापर केला, भूषण स्वतः आले. त्यानंतर वापर केला गेला गोलंदाज रवीचा आणि आता मात्र चौथा गोलंदाज वापरतायत तो समीर वारंगे येतात गोलंदाजी करण्यासाठी. सेकंडला फलंदाज आहेत ते भावेश. आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम भावेश. वैयक्तिक 27 धावा कुठल्यात त्याने. उद विकेट बॉटम हँडचा वापर केला. खूप वेगवान चेंडू होता. बॅकफुटला गेले. डायरेक्ट हिटची संधी होती. थोडंसं मात्र नाराज होता स्वतःच्या डोक्याला हातावत असताना गोलंदाज थोडेसे नाराज होत आहेत स्वतःवर समीर. आणि धावसंख्या सरकते पुढे धावफलकावरती 36 या धावसंख्येवर चौथं षटक मार्गस्थ असताना. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या त्या एकूण 10 धावा. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 15 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 10. सरासरी थोडीशी खाली त्यांना पाहायला मिळते. जी 2 षटकाकडे आपण पाहिली ती म्हणजे 12.5. तर मागच्या षटकात आपण सरासरी पाहिली ती 11.66. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. झेल स्वीकारण्यासाठी गुड कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू.
बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपल्या जनमन क्रिकेट संघ मंडळाचे स्वप्नील पाटील यांचा आज वाढदिवस आहे. स्वतः सन्माननीय आमदार लेग ब्रेक गोलंदाज म्हणजेच स्वप्नील पाटील यांना शुभेच्छा देत असताना मी पाहतात स्वतः भिवंडीचे आमदार सन्माननीय रुपेश म्हात्रे साहेब यांच्या हस्ते मी पाहतात त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याला वाढदिवसाच्या या मनपूर्वक आणि लाख लाख शुभेच्छा देत असताना निश्चित प्रसाद आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेत सागर पाटील यांचा सुद्धा इथे केक कापून आनंद महोत्सव आपण साजरा केला. त्यांचा वाढदिवस होता. फोटो प्रसाद परब. नवीन फलंदाज विजय ॲट नंबर 5 विजय वैती. स्ट्रायकिंग फलंदाज आहेत ते भावेश. पाहतायत चेंडू खूपच बाहेर आहे. चेंडू लेफ्ट केलं तेव्हाच भावेशचा अंदाज आला चेंडू निश्चित बाहेर निघून जाईल. धावसंख्या 10 फरक पाहायला मिळते ती 37 ऑन द बोर्ड इन द 4th ओव्हर. चौथं षटक मार्गस्थ असताना रजनी क्रिकेट तुम्ही पाहतात चिराग स्पोर्ट्स वाघबीळ विरुद्ध जेनवन क्रिकेट संघ कामोठे. टॉससाठी आपण सज्ज राहायचंय. यायचंय आपण टी शर्ट घेऊन जायचे. ओ द विकेट रिव्हर्सचा फटका. व्हेरी कॉन्फिडंट शॉट पण क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूच्या खाली. अ गुड कॅच. फलंदाज बाद. भावेशने अप्रतिम फलंदाजी केली आपल्या संघासाठी जे बाद झालेत. 12 चेंडूत 28 धावा 3 चौकार 2 उत्तुंग षटकार वसूल केले. लाजवाब बॅटिंग. स्ट्रायकिंग फलंदाज तुम्ही पाहतात विजय वैती ऑन हॅट्रिक. चेंडू ऑन साईडला खेळताय. क्षेत्ररक्षक काय दुर्वदे पण फक्त चेंडू बघत राहिले. चेंडू सीमारेषे बाहेर. दमदार चौकार. थँक्यू. या चौकारांची धावसंख्या खूपच वेगाने सरकते पुढे. या चौथ्या षटकात 41 ऑन द बोर्ड. गोलंदाज या षटकात तुम्ही पाहतात आहेत ते समीर. 2 गडी बाद केले या षटकात. उद विकेट. बॅकफुटला गेले. हा चेंडूला हळूहळू ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू जोपर्यंत कव्हर करते क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये अक्षय. गुड फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव देते फलंदाज या चेंडूवरती म्हणजेच विजय वैती याला. आणि स्ट्राईक रोटेट होते फलंदाज अमोल भोईर याच्याकडे. या षटकातील निर्णायक चेंडू. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 42 ऑन द बोर्ड. 42 धाव धाव फलकावर. समीर ओ द विकेट. उजव्या हाताने चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओ गुड कॅच. लॉंग ऑन रेस मध्ये किशोर अजून एक धक्का दिलाय. या षटकात तब्बल 3 फलंदाज बाद केले आहेत. गुड कॅच. फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत आणि चांगला कमबॅक तो देतोय तो करून आपल्या तुर्वे संघाला. फलंदाज बाद.
टोटल 5 विकेट लॉस आफ्टर 4 ओव्हर. धावसंख्या दाखल पाहायला मिळते एकूण झाली ती 42. तर 36 धाव 42 धावा दाफरकर 4 षटकांची समाप्ती 9 धावा प्रति षटकामागे फुटल्या गेल्यात असा सरासरी धावा पाहायला मिळते. आणि निर्णायक षटक घेऊन पुण्यात येतो तो विकी पाटील त्याने पहिलं षटक हाताळलं आणि 10 धावा देऊन त्याने 2 गडी बाद केले. तोच गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर. राऊंड द विकेट, गुड बॉलिंग, वेगवान चेंडू होता. राऊंड द विकेट मारा का त्या चेंडू मात्र अँगल थोडासा बाहेर निघतोय. वेगवान चेंडू आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग फलंदाज ते नवीन फलंदाज चेतन 7व्या क्रमांकाचे. तर विजय अजूनही मैदानावर आहेत. विजय वैदी राऊंड विकेट ऑन द टोस. कट केल्या चेंडूला लेट कट करत असताना ऑन द टोस बघा टाचेवर उभे राहिले. एवढ्या चेंडूमध्ये वेग होता आणि उंची सुद्धा होती. क्विक बाउन्स पाहायला मिळाला. मॅचच्या मोमेंट बॅटचा फेस वन करून बघा अप्पर कटचा फटका त्यांना दाखवायचा होता ड्रिल करून दाखवत असताना. पण चेंडू जातो तो बरोबर फ्लाइंग स्लिपमध्ये. फक्त एक धाव या चेंडूवर आणि धावसंख्या सरकते पुढे ती 43 आहे धावसंख्येवर. राऊंड विकेट ऑन साइडला खूप चांगला फटका क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल. रोनित गुड कॅच, फलंदाज बाद. थँक्यू. अजून एक कीर्तिमान पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 3 झेल स्वीकारलेत ते रोनितने आणि 2 झेल स्वीकारलेत. त्याचबरोबर 3 गडी सुद्धा मात्र बाद केलेत ते गोलंदाज विकी पाटीलने. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या षटकात 2 गडी बाद केले, या षटकात 1 गडी बाद केला आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करत असताना या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे. 1 चेंडू निर्धाव आणि 1 विकेट आपल्या संघासाठी. वैभव प्रितेश आणि त्याचबरोबर विजय यांना मात्र त्याने बाद केलं होतं. राऊंड विकेट मागे जातोय चेंडू. गुड फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडू कव्हर करत असताना +1 त्यामुळे 2 धावा अंकित केल्या जातील. धावफल कव्हर 45. जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी तेव्हा निश्चितच फाईट पाहायला मिळाली आहे. चिराग स्पोर्ट्स वाघबीड आणि कामोटे संघाचे संघनायक ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. आपण शेवटचा कॉल असेल. हे षटक संपायच्या आधी आपण ताबडतोब व्यासपीठावर उपस्थित असणं गरजेचं आहे. राऊंड विकेट चेंडू हवेमध्ये अत्यंत दर्जेदार दमदार दर्शनीय 3D षटकार. थँक्यू. तर 50 अप फॉर बाळकुम. 50 धाव पूर्ण होते. धावसंख्या 51 धावा धाव फलकावर इन द लास्ट ओव्हर. राऊंड विकेट आहे. बॉटम हँडचा वापर. खोलवर टप्प्याचा चेंडू चालू सुद्धा खोदला होता. अटेम्प्ट केला होता पण समोरच खेळत भाग पाडलं गोलंदाजाने या षटकामध्ये हा चेंडू समोर खेळण्यासाठी. गोलंदाज ते गणेश ॲट नंबर 8 गणेश भोईर. लास्ट बॉल टू गो. राऊंड विकेट विकी पाटील ऑन साइडला पुल केला. अप्रतिम फटका. चाबुक शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू. तर सागावचे रवी मात्र यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. चिराग स्पोर्ट्स वाघबीड कॅप्टन आणि जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे या दोन्ही संघाचे मी संघाला विनंती करतो की आपण यायचं आहे. थोडंसं व्हॉल्यूम कमी केलं तरी चालेल. हमिंग मारता येते. थोडंसं कमी कर व्हॉल्यूम, काय हरकत नाही. कामोटे संघाचे संघनायक आणि वाघबीड संघाचे संघनायक आपण टॉससाठी यावं ही विनंती करत आहोत आयोजकांच्या वतीने. चिराग स्पोर्ट्स वाघबीड. तर इथे मात्र आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. आमचे फिरकी गोलंदाज लेग ब्रेक गोलंदाज स्वप्नील पाटील
याचा वाढदिवस साजरा केला जाईल केक कापून. गाणं लावायचं आहे आपण बर्थडेचं सॉन्ग आपण लावूया. टॉससाठी आमंत्रित केल्या मी दोन्ही संघनायकांना. ताबडतोब यायचं आहे वाघबीळ आणि त्याचबरोबर कामोटे. पहिला चेंडू पडायच्या आधी जर आपण आला नाही तर शेवटची संधी तुमच्यासाठी. तुम्हाला ताबडतोब पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. बर्थडे सॉन्ग डीजे. हेलो हेलो तो बिल्कुल से यहाँ पर चलते हैं हमारी मान्यवर की तरफ, क्योंकि हम हमेशा कहते हैं जैसे दोस्तों हर डबल क्रॉस जैसे धोखा होता है, क्रिकेट में जैसे हर बाउंड्री चौका होता है, तो उसी तरह के मेहमानों को सम्मान करने का भी एक मौका होता है. तो इसी बीच हमारे मान्यवर कैलाश पाटिल साहब, बिल्कुल से माजी सरपंच कैलाश पाटिल साहब, जिनका सम्मान किया जा रहा है. कौन कर रहे हैं? विष्णु शेठ पाटिल साहब क्या तो से बिल्कुल से विष्णु शेठ पाटिल साहब जो मुख्य आयोजक और बिल्कुल से बिल्कुल से यहाँ पर देखिए बर्थडे यहाँ पर स्वप्निल पाटिल से बिल्कुल से दिल से मुबारक, नजरों से मुबारक, जुबान से निकले तो ये निकले स्वप्निल पाटिल आपका जन्मदिन बहुत बहुत मुबारक है. और चलते हैं पर दूसरे मान्यवर की तरफ. रोहित भुर्ष आपसे गुजारिश करना चाहेंगे घेसर के बिल्कुल से, और जिनका सम्मान किया जाएगा हमारे आयोजक विष्णु शेठ पाटिल साहब के हाथों से. तो बिल्कुल और एक हमारे माननीय उत्तम पुलिस पाटिल साहब का यहाँ पर सम्मान किया जाएगा. तो रोहित भुर्ष साहब का यहाँ पर सम्मान किया जाएगा. बिल्कुल डीजे यहाँ पर बर्थडे का एक लगाए संगीत बिल्कुल स्वप्निल पाटिल. कामोटे संघाचे संघनायक आपण ताबडतोब या. आपला अपोजिट संघाचे संघनायक आलेले आहेत, या प्लीज यायचंय. चला डीजे प्लीज एक सॉन्ग येऊ द्या लवकरात लवकर. तोपर्यंत गाणं येते तोपर्यंत आमच्याकडनं आपण शुभेच्छा देऊया. आज सोनेरी पहाट झाली, पाखरांनी सुद्धा किलकिलाट केला, ढगांनी सुरांची तार चेडली, मेघाने तर नादच केला. स्वप्नील तुझ्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देऊन मेघाने मोत्यांचा पाऊस केला. हॅपी बर्थडे स्वप्नील. तर डीजे अजून गाणं शोधतायत, तोपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत केक कापण्यासाठी. वेळी आपण कॉमेंट बॉक्समध्ये विनंती करतो आपण या पुढचं समालोचन घेऊन येतील बाबू शहा. धन्यवाद. हेलो हेलो नामदेव पाटिल निलजे. तो बिल्कुल इसी बीच हमारे और एक मान्यवर नामदेव पाटिल साहब निर्जय गांव, जिनका सम्मान किया जा रहा है हमारे आयोजक विष्णु शेठ पाटिल साहब के हाथों से. बिल्कुल देखिए सबके लगते जिगर, सबके दिल के टुकड़े विष्णु शेठ पाटिल साहब, और जिनके प्यार के खातिर यहाँ पर देखिए कितने मान्यवर इस मंच के ऊपर तशरीफ रखते हुए. और मैं शाम से देख रहा हूँ यहाँ पर मान्यवर का काफी भीड़ है. बिल्कुल विक्रम कवि पाटिल साहब का यहाँ पर सम्मान किया जा रहा है. निश्चित रूप से सम्मान पूरी तरह से शाम से हम देख रहे हैं, रात 11 बज चुका है. और देखिए कितनी यहाँ पर प्यार आयोजकों का. लेकिन यहाँ पर मैदान की तरफ स्वप्निल पाटिल का यहाँ पर बर्थडे सेलिब्रेट हो रहा है. लेकिन तो चलिए मुकाबला तो बिल्कुल थोड़ा शांत रखिए. मुकाबला की तरफ जाना होगा. यहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाज है भूषण पाटिल, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज किशोर. और यहाँ पर देखिए पहली गेंद के पर भूषण पाटिल ने जेंग छेड़ते हुए 4 रनों के लिए. तो चलिए थोड़ा सा शोर शराबा कम कीजिए. स्वप्निल पाटिल जन्मदिन आपका बहुत बहुत मुबारक है. धन्यवाद डीजे. बिल्कुल जैसे मौका मिलेगा आप चौके छक्के के ऊपर दीजिए हैप्पी बर्थडे का संगीत, कोई बात नहीं. और यहाँ पर देखिए भूषण पाटिल को यहाँ पर जिस तरह की रोकने की यहाँ पर तारीफ करना चाहूंगा. गेंदबाज को यहाँ पर शायद बल्लेबाजों ने यहाँ पर
ज्यादा रन नहीं बनाए हैं 5 ओवर के मुकाबला की बात किया जाए तो यहाँ पर, लेकिन फिर भी बालकोम टीम की गेंदबाजी अरुण की देखिए यहाँ पर कितनी किफायती गेंदबाजी। और यहाँ पर नजाकत भरी बल्लेबाजी, यहाँ पर मिड ऑन यानी लॉन्ग के बीच से गेंद निकलता हुआ 4 रनों के लिए। तो बिल्कुल यहाँ पर भूषण के बल्ले से निकलता हुआ 4 रन, लेकिन इसके बाद जो अगला मुकाबला खेला जाएगा वाकबिल बनाम कामोटी के बीच में, तो दोनों टीम के कप्तान यहाँ पर आइए। तो देखते हैं आज धन्यवाद डीजे रुकना चाहेंगे यहाँ पर, क्योंकि हमारे माननीय पर पांडुरंग संते साहब के हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा आज का रात का यानी पहला सत्र का अंतिम मुकाबला। बिल्कुल वाकबिल बनाम कामोटी के बीच में दोनों कप्तान यहाँ पर उपस्थित हैं। बिल्कुल हमारे माननीय पर पांडुरंग प्रसाद प्रभ जी, बिल्कुल मचिंद्र सर, विनोद पाटिल सर, और देखिए हमारे यहाँ पर जो स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं बिल्कुल जितेश पाटिल, ओमकार पाटिल, रुपेश पाटिल। बिल्कुल जितेश पाटिल हमारे काफी करीब बैठे हुए हैं। खूबसूरत स्कोरिंग 24 रन पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद। और देखिए यहाँ पर जीटी से लाइव जलपेश भुईर यानी सूरज मात्रे, समाधान मात्रे, प्रथमेश गायकर, यश ठाकुर यहाँ पर जिस तरह के अंजाम देते हुए यकीनन काबिल तारीफ। तो बिल्कुल यहाँ पर कामड़ी टीम ने टॉस जीता है निश्चित रूप से। तो फासला के ऊपर आपको उतरना होगा मैदान के ऊपर जैसे ये मुकाबला समाप्त होगा। और टारगेट की बात करके देखिए 58 रनों का एक बड़ा टारगेट नहीं माना जाएगा। और यहाँ पर देखिए बाकी के बल्लेबाज यानी किशोर को जरूरत नहीं यहाँ पर बड़ा हिट खेलने का। जब भूषण इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं भाई, आप उन्हें सिंगल डबल दीजिए और स्ट्राइक पर लीजिए। और गेंदबाजी की बात करके गेंदबाज हैं अमोल भोईर, बिल्कुल और भी बेहतर गेंदबाजी करना होगा अगर यहाँ से पूरी तरह से मुकाबला को बालकुम टीम को पकड़ बनाना है। तो भूषण का विकेट कहीं ना कहीं जल्द से जल्द हासिल करना होगा। बिल्कुल इसी बीच हमारे माननीय पर संतोष केनी साहब जिनका आगमन हुआ है, स्वागत। और ये देखिए वही गलती यानी यादों की सौगात लिया, दुआ की बरसात लिया, लाख कोशिश के बाद किशोर का सफलता लिया। हेलो धन्यवाद डीजे मास्टर। तो इसी बीच माननीय पर वासुदेव काटे सबसे गुजारिश करना चाहेंगे, आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए। निश्चित रूप से यहाँ पर हमारे विष्णु सेठ, हरण सेठ पाटिल से टाइगर जिनकी टूर्नामेंट देखिए कमाल की, बिल्कुल लाजवाब
और जिन्हें अंजाम दे रहे हैं यहाँ पर शिवाजी पाटिल, राकेश पाटिल, रविंद्र पाटिल से, सूर्याजी पाटिल से, सुशील पाटिल, वीरेंद्र पाटिल से, सूरज पाटिल, सागर पाटिल से, यानी पूरी जय हनुमान क्रिकेट क्लब टाइगर। तो चलते हैं मैदान की तरफ। टोटल की बात करेंगे, देखिए टोटल यहाँ पर 24 रन और कितनी खूबसूरत यहाँ पर जितेश पाटिल स्कोरिंग की भूमिका निभाते हुए। जितेश पाटिल है, काश हम भी कागज के टुकड़े होते, आज आपके हाथों में चिपके होते हैं। इतनी खूबसूरत स्कोरिंग है। तो चलते हैं यहाँ पर दर्शकों का मनों के अंदर हलचल मच रहा होगा कि भूषण बल्लेबाज को क्या रोक पाएंगे यहाँ से। बालकुम टीम के दर्शक भी यहाँ पर जो यूट्यूब के माध्यम से मुकाबला देख रहे होंगे, उनकी भी निगाह होगा भूषण पाटिल के ऊपर। और बिल्कुल भूषण पाटिल के बल्लेबाज देखिए, लेफ्ट हैंड के खतरनाक बल्लेबाज। टेनिस क्रिकेट में अगर लेफ्ट हैंड बल्लेबाज देखा जाए तो खतरनाक सबसे भूषण पाटिल के बल्लेबाजी। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और ये देखिए अच्छी गेंद। निश्चित रूप से ऐसे बल्लेबाज को डॉट गेंद खिलाना मुश्किल नहीं, नामुमकिन रहता है, लेकिन बेहतर गेंदबाज अमोल भुईर डॉट गेंद के साथ टोटल वहीं पर रुका हुआ है। टोटल 24 रन पर रुका हुआ है, लेकिन गेंद और रनों के बीच में बात करेंगे तो अभी भी 21 गेंद जीत के लिए 34 रनों का जरूरत है। इतना फासला दूर नहीं है, लेकिन जब तक मैदान के अंदर भूषण पाटिल है तब तक पूरा तरह से उम्मीद यहाँ पर तोरबे टीम के लिए बना हुआ है। तो गेंदबाजी देखिए कितनी लंबी रनअप के साथ गेंदबाजी करते हुए, और सटीक लाइन लेन भी रखना होगा इसे बल्लेबाज के सामने। अगर थोड़ा भी ऊंच नीच करते हो तो फिर मुश्किल बना देंगे यहाँ पर बल्लेबाज भूषण पाटिल। और ये देखिए अच्छी गेंद, लेकिन कहते हैं ना जिंदगी में कभी कभी इंसान को दुश्मनों से प्यार हो जाता है, तो उसी तरह के बल्ला का किनारा लेते हुए 4 रनों के लिए। डीजे मास्टर देखिए भूषण का हल्के से हिस्सा लिया और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन, और टोटल जाकर पहुंचा 28 रन। जितेश जी कहते हैं ना प्यार के सितारे जब गर्दिश में रहते हैं तो लैला घर में मजनू जेल में रहते हैं, तो उसी तरह के यहाँ पर बालकुम टीम के लिए खराब वक्त है, थोड़ा सा गर्दिश वक्त है। और अभी तक भूषण के बल्ले से सारा का सारा रन आता हुआ जितेश पाटिल देखिए कितने बेहतर जानकारी देते हुए, और गेंद को खेला इस बार ऑन साइड रीजन पर। जब तक वहां से गेंद वापस आता मिड विकेट से तैनात किया गया, तब तक दोनों बल्लेबाज अपना छोड़ बदलते हुए, और टोटल जाकर पहुंचा 29 रन। और ये साझेदारी बात करेंगे तो ज्यादा बड़ा नहीं है, क्योंकि किशोर जब मैदान के ऊपर थे तभी पहला ओवर का खेल समाप्त होने तक 24 रन हासिल कर चुके थे। और देखिए पहला रन जो दौड़कर रन चुराना पड़ा यहाँ पर भूषण पाटिल को, और कितनी आसान से बल्लेबाजी कर रहे हैं। ऐसा लग रहा है कि टेनिस क्रिकेट खेलना काफी आसान है। और इस बार मौका मिला, लेकिन मौके के ऊपर देखिए यहाँ पर फील्डर नहीं खड़े उतर पाए। फिर से एक बार किस्मत का साथ 4 रनों के लिए। तो बिल्कुल यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 33 रन। तो मुश्किल बनेगा यहाँ पर 18 गेंद के ऊपर टोटल को बचाना। तो चलते हैं एक बार फिर से मान्यवर की तरफ। तो बिल्कुल देवीदास मुकासी साहब से बिल्कुल सम्मान किया जाएगा। भगवान पाटिल साहब से गुजारिश करते हैं, चलिए देवदास मुकाशी साहब का सम्मान करके लीजिए, क्योंकि जो परंपरा रीति रिवाज है महाराष्ट्र का काफी मान्यवर हम देख रहे हैं इस मैदान के ऊपर, इसलिए हर ओवर के ऊपर हमें मेहमान की तरफ जाना पड़ रहा है। अगर इनिंग का समाप्त होता है तो तब तक मेहमान काफी यहाँ पर तादाद से देखने को मिलते हैं। तो बिल्कुल चलते हैं यहाँ पर। समय यहाँ पर बीत चुका है, 12 गेंद समाप्त हो चुका है। 12 गेंद के ऊपर देखिए टोटल 33 रन आ चुका है। तो जीत और हार के बीच में फासला देखिए 18 गेंद जीत के लिए 25 रनों का जरूरत है, लेकिन जब तक मैदान के ऊपर भूषण है मुश्किल है, क्योंकि कहते हैं ना कहीं घुंघरू मचलते हैं कहीं आंसू निकलते हैं, और इन्हीं का नाम भूषण पाटिल है। इनकी बल्लेबाजी से महाराष्ट्र के गेंदबाज क्या दुबई के गेंदबाज डरते हैं, दुबई के गेंदबाज डरते हैं, दुबई के, क्योंकि उसी अंदाज के बल्लेबाज हैं। तो फिर भी बालकोन टीम के गेंदबाज को उम्मीद नहीं हारना चाहिए। हम हमेशा कहते हैं दोस्तों, बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाता है, लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों, क्योंकि कांटों के भीड़ में कभी कभी गुलाब भी मुस्कुराता है। देखते हैं बालकोन टीम के कौन सा गेंदबाज है जो भूषण को रोक पाएंगे। अंपायर कुछ शायद देख रहे हैं मैदान की हर तरफ। भूषण पाटिल मैदान के ऊपर 58 रनों का टारगेट को निश्चित रूप से मुश्किल बनाने का कोशिश, और ये देखिए रिवर्स शॉट का इस्तेमाल कर रहे थे।
तो बिल्कुल से यहाँ पर बात करेंगे। देखिए हुसैन और इस मोटा गांव के हम हमेशा देखते हैं नीलेश मात्रे दोनों साइड से बल्लेबाजी वहां देखा, महताब देखा, एक से एक लाजवाब देखा। कसम खुदा के पहले ऐसे बल्लेबाज जो नीलेश मात्रे मैंने देखा दोनों तरफ से बल्लेबाजी करते हुए। जीत भूर भी रिवर के पास से, और ये देखिए कितनी आसान से, जैसे कहते ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करे, और भूषण के बल्ले से छक्का लगा तो बेचारा गेंदबाजी क्या करे, गेंदबाजी क्या करे, गेंदबाजी क्या करे। धन्यवाद डीजे मास्टर, जबरदस्त धुन। बिल्कुल देखिए यहाँ पर आगमन हो रहा है कितनी बड़ी हस्ती, प्रवीण तांबे जी निश्चित रूप से। और देखिए यहाँ पर बड़ा विकेट मैदान के ऊपर, कहते ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, यानी भूषण पाटिल के आउट होने के बाद तुर्बे टीम का यहाँ का सारा उम्मीद जलता हुआ। धन्यवाद डीजे मास्टर। इसी बीच मुन्ना यादव सबसे गुजारिश करते हैं आइए मंच के ऊपर तस्वीर रखिए मुन्ना यादव जी। और देखिए हमारे जो एक इंटरनेशनल के दर्जा के खिलाड़ी बिल्कुल प्रवीण तांबे जी यहाँ पर तस्वीर रख रहे हैं। बिल्कुल आईपीएल में काफी तहलका मचाने वाले खिलाड़ी, राजस्थान रॉयल्स की तरफ से यहाँ पर कमाल की क्रिकेट उनकी तरफ से देखने को मिलता है। और रायगढ़ पर उसारली के मैदान के ऊपर आए थे बिल्कुल। और आज देखिए इस सरजमी के ऊपर तशरीफ रखते हुए, और रतन गौड़ ट्रॉफी की बात करेंगे तो वहां पर बिल्कुल अजय जडेजा भी इस बार आए थे, और जिन्होंने इंटरव्यू में बताया बिल्कुल जब हमारे प्रसाद जी उनके करीब गए तो उन्होंने बताया कि मैंने भी टेनिस क्रिकेट से शुरुआत किया था खेल, जो टेनिस में मजा है निश्चित रूप से, और दिखने को मिल रहा है उसकी मजा आनंद देखिए मैदान के ऊपर। तो बिल्कुल देखते हैं भूषण पाटिल के आउट होने के बाद और एक बल्लेबाज रवि पाटिल से, लेकिन गेंदबाजी के लिए यहाँ पर टाइमिंग निश्चित रूप से अंपायर बता रहे हैं, टाइमिंग 25 मिनट का जो समय है उसके अंदर गेंदबाजी समाप्त करना होगा बालकुम टीम के गेंदबाज को, क्योंकि हम नहीं चाहते यहाँ पर कोई पेनल्टी लगे, लेकिन जो नियम के मुताबिक। और इस बार गेंद को उठाकर खेला गया, हवा में गेंद, फील्डर काफी दूर रह गए। पहले अगर ये इरादा बनाते तो अगर ये कैच बन सकता था निश्चित रूप से, और गेंद को देखते रह गए, ऐसा लगा गेंद उनके करीब पहुंचेगा, लेकिन जब आखिरी समय में लगा कि गेंद काफी दूर है, और निश्चित रूप से यहाँ पर 1 रनों के साथ 2 रन बनाए बल्लेबाज, और टोटल जाकर पहुंचा देखिए 41 रनों और गेंदों के बीच में फासला देखिए अभी भी 17 रनों का जरूरत है, यानी गेंद की बात करेंगे तो यहां से बिल्कुल अभी भी 14 गेंद जीत के लिए 17 रन स्ट्राइक पर बल्लेबाज, और यहां पर रवि पाटिल, और एक डॉट गेंद मुश्किल बनेगा। डॉट गेंद जिसे हम हमेशा कहते हैं दोस्तों, सरदार से दोस्ती दिमाग को खतरा, शराब से दोस्ती बॉडी को खतरा, तो डॉट गेंद से दोस्ती बनेगा तुर्बे टीम के लिए खतरा, लेकिन इतना भी खतरा नहीं क्योंकि 13 गेंद है, और जीत की बात करेंगे 17 रन। हमेशा 17 के ऊपर हर कमेंटेटर कहते हैं भाई खतरा, लेकिन ऐसा नहीं, क्रिकेट में कभी कभी हो जाता है, हमेशा नहीं। और रवि फिर से एक बार स्ट्राइक पर, और गेंदबाजी तैयार फिर से रौनक पुर, और ये देखिए गेंद को हवाई सफर, यानी 6 रनों के लिए। क्या बात है डीजे मास्टर। धन्यवाद डीजे मास्टर। और टोटल देखिए यहाँ पर 6 रनों के साथ जाकर पहुंच गया 47 रन। जीत की बात करेंगे 12 गेंद 11 रनों का जरूरत है, और
रवि पाटिल ने लगाए छक्का, यानी रवि पाटिल बता रहे हैं भाई कफन ना डालो मेरे चेहरे पर, मुझे आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की, और हिम्मत ना हारी गुरु मैदान पर अभी तक, क्योंकि मेरी आदत है गेंदबाजों से लड़ने की लड़ने की लड़ने की। तो अभी भी 12 गेंद जीत के लिए 11 रनों का जरूरत है, लेकिन गेंदबाजों को भी उम्मीद नहीं हारना चाहिए दोस्तों। ये क्रिकेट है, एक गेंद आपको वापसी दिला सकता है, क्योंकि बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाते हैं, लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों, क्योंकि कांटों के भीड़ में कभी कभी गुलाब भी मुस्कुराते हैं। गुलाब देखते हैं वो गुलाब कौन सी गेंदबाजी के हाथों पर है। तो गेंदबाजी के लिए अमोघ भोर बिल्कुल हैं अनुभव गेंदबाज, स्ट्राइकर गेंदबाज हैं, लेकिन ये ओवर मुकाबला का टर्निंग पॉइंट बन सकता है, शायद मुकाबला को वापसी दिला सकते हैं, लेकिन मुझे नहीं लगता तुर्बे टीम इतना करीब पहुंचने के बाद इस मुकाबला को खोना चाहेगा। लेकिन क्रिकेट है दोस्तों, जो सोचते नहीं वो हो जाता है लगभग। तो चलते हैं यहाँ पर अमोल भोर फिर से एक बार रफ्तार के साथ गेंदबाजी करेंगे और उनके सामने होंगे स्ट्राइक पर बल्लेबाज पंकज पाटिल, और ये देखिए वाना ग्रैंड सिक्स। धन्यवाद डीजे मास्टर। और पंकज पाटिल ने लगाए छक्का और टोटल देखिए जाकर पहुंच गया है काफी करीब 53 रन, और जीत से केवल, और यहाँ पर रिवर्स शॉट का इस्तेमाल। कहते ना दोस्तों, जमाना डालडा घी का है, असली नहीं तो कभी कभी नकली भी खूब चलता है, और 6 रनों के साथ मुकाबला को जीतते हुए तो बिल्कुल आइए इस मैच के मैन ऑफ द मैच, कमाल की बल्लेबाजी, 35 रन बनाए यहाँ पर 12 गेंद के ऊपर भूषण पाटिल। आइए 35 रन इस मैच के मैन ऑफ द मैच, जबरदस्त बल्लेबाजी। और लाइनअप के साथ दोनों टीम, लाइनअप के साथ आपको निकलना होगा, जाना होगा। बिल्कुल बिल्कुल सर, संतोष केनी साहब, माजी नगर सेवक साहब, जिनका यहाँ पर सम्मान किया जाएगा, हमारे आयोजक भगवान पाटिल साहब के हाथों से। बिल्कुल बालकुम टीम लाइनअप के साथ गुजरना होगा। तुर्बी टीम यहाँ पर इंतजार कर रहा है, शायद यही सोच रहे होंगे कि गलती हमसे क्या हुआ। गलती कुछ नहीं, भूषण पाटिल का बल्लेबाजी अच्छा देखने को मिला। अगर भूषण को रोक लेते तो शुरुआत में कहते ना, सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे, तो बिल्कुल सेनापति यहाँ पर 100 सेना के बराबर होते हैं। तो बिल्कुल मुन्ना यादव साहब का सम्मान किया जाएगा। भगवान सेठी साहब की तरफ से यहाँ पर सम्मान किया जाएगा मुन्ना यादव साहब का। तो चलते हैं यहाँ पर इस मैच का जो मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा, बिल्कुल जिन्होंने 12 गेंद के ऊपर 35 रन बनाए, भूषण पाटिल से, और मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा हमारे माननीय संतोष केनी साहब के हाथों से। आइए भूषण पाटिल से आउटस्टैंडिंग बल्लेबाजी, पहली मर्तबा आपको चिरले के मैदान के ऊपर देखा था 2014 पर, 3 छक्का और 4 चौका, और इस मैच के बन गए मैन ऑफ द मैच। कहते ना, कहीं घुंघरू मचलते हैं, कहीं आंसू निकलते हैं, और इन्हीं का नाम भूषण पाटिल है। और इनकी बल्लेबाजी से महाराष्ट्र के गेंदबाज क्या, दुबई के गेंदबाज भी डरते हैं। खिताब दिया जा रहा है अच्छी क्रिकेट से। बिल्कुल भूषण जी जाएंगे, भूषण जी की तरफ। निश्चित रूप से एक बड़े खिलाड़ी हैं भूषण जी, 58 रनों का एक बड़ा टारगेट था निश्चित रूप से, लेकिन आप पहले से इरादा बना लिए थे आक्रामक बल्लेबाजी का। आपका सोच क्या था कि शुरुआत ओवर में रन आ जाए कि अंतिम में दिक्कत बनेगा, ये कोशिश था, या एक गेंदबाज जो हम देखे बालकुंड के गेंदबाज जैसे थे, स्लो ओवर में क्या बेहतर गेंदबाजी का वो डर था आपके अंदर? नहीं, अगर
बालकोम टीम की बैटिंग देखी जाए तो हम लोग पहले से इरादे बनाए थे कि 65 रन हम लोग चेस कर सकते हैं। 58 हुआ तो वो अच्छा टोटल था हम लोग के लिए। आप बॉल देख सकते हैं, पहला नया बॉल भी 6 जाता है, तो कॉन्फिडेंस था और उसी कॉन्फिडेंट को कैरी करके एक अच्छा चेज हुआ और टूर्नामेंट में एक स्टैंप लगा दिया कि हम लोग अंदर आ चुके हैं। और पिछले साल भी आपने इस बार बेहतर क्रिकेट खेले थे और इस बार आपको इस विकेट के ऊपर और इस मैदान के ऊपर कितना बेहतर लग रहा है? हाँ, लास्ट टाइम से ये जो ऑर्गेनाइजेशन है बहुत ही काफ़ी अच्छी तरह ऑर्गेनाइज किया है और डोंबोली के सभी ऑर्गेनाइजेशन बहुत ही काफ़ी अच्छे होते हैं और मैं सभी टाइगर क्रिकेट जो पूरी ऑर्गेनाइजर टीम है उनको धन्यवाद कहूँगा कि ऐसे उपलब्धि आप हमें देते और इसी वजह से हम लोग इंटरनेशनल क्रिकेट भी खेलते हैं। और भूषण जी बिल्कुल निश्चित रूप से आपको एक सवाल पूछना चाहेंगे, जो आप तो बेहतर क्रिकेट खेलते हो, ऐसा आपको इंटरनेशनल में आप कौन सा खिलाड़ी को ज़्यादा पसंद करते हैं? लेफ्ट हैंड के बल्लेबाज आप हो, शायद ज़्यादा से लेफ्ट हैंड बल्लेबाज को पसंद करते होगे या राइट हैंड बल्लेबाज को? इंटरनेशनल लेफ्ट हैंड में मेरा सबसे पसंदीदा खिलाड़ी एडम गिलक्रिस्ट है और राइट हैंड में विराट कोहली। बिल्कुल, मेरे रब ने तुझे क्या चीज बनाया है, ऐसा लग रहा है ऑस्ट्रेलिया के एडम गिलक्रिस्ट बनाया है। तो डिनर का समय हो चुका है, खाने में क्या पसंद करते हैं? अंतिम सवाल। हमेशा नॉन वेज। धन्यवाद भूषण जी इतनी बातचीत करने के लिए। नॉन वेज है, मेरी भी पसंदीदा नॉन वेज है, क्योंकि बगैर नॉन वेज के मेरी भी आवाज नहीं निकलता है। तो बिल्कुल हमारे माननीय